नुसार पुढील 2-3 दिवस मच्छीमार बांधवांना समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा देण्यात आलाय। त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षित अशा देवगड बंदरामध्ये देवबाग, मालवण, वेंगुर्ला आणि गोवा राज्यातील मच्छीमार नौका आश्रयाला दाखल झाल्यात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। पाहूयात। तळ कोकणामध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। काल संध्याकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला। मी आता आहे देवगड येथे बंदरात। देवगड बंदर हे सुरक्षित असं बंदर मानलं जातं। त्या दृष्टीने गोवा राज्य असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे तारकर्ली, मालवण, देवगड या भागातील ज्या मच्छीमारी नौका सिंधुदुर्गात या देवगड किनारे दाखल झालेल्या आहेत। अतिशय मुसळधार पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडतोय काल संध्याकाळपासून। त्या दृष्टीने हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिलेला आहे। एकंदरीत पुढील 2 दिवस सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली। हा जो मान्सून पूर्व पाऊस आहे यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जे जनजीवन विस्कळीत तर काही प्रमाणात झालेलंच आहे, परंतु अजून 2 दिवस असाच परिणाम राहणार आहे आणि त्या दृष्टीने मच्छीमारांना सुरक्षित स्थळी येण्यास सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश सह, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।